लोकशाही मराठीच्या वीकेंड स्पॉटलाइट या विशेष कार्यक्रमामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यात आलं होतं। यावेळी प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात असलेले प्रश्न जसं की नुकसानीचे पंचनामे होणार की नाही, आपल्याला भरपाई मिळणार की नाही, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या वतीनं आमचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील यांनी उपस्थित केले होते। त्यावर आता स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी काय उत्तर दिलंय पाहूयात। अवकाळी पाऊस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सगळीकडेच या ठिकाणी सुरू आहे। सर्वात जास्त नुकसान हे अमरावती जिल्ह्यात झालेलं आहे। खालोखाल अनेक जिल्हे त्या ठिकाणी बाधित झालेले आहेत। अशा वेळी सरकारने सर्व कृषी अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की तात्काळ पंचनामे करावे, परंतु अद्याप पाऊस या ठिकाणी थांबलेला नाही। परंतु अजूनही या ठिकाणी पंचनामे सुरू आहेत। जेव्हा फायनल आकडा येईल आमच्याकडे तेव्हा राज्य सरकार त्यावेळेस धोरणात्मक निर्णय घेईल आणि आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती आणि व्यवस्थापनामधून शेतकऱ्यांना जे जे शक्य आहे ती सगळी मदत करण्याचा आमचा विचार आहे। बरं, शेतकऱ्यांना तातडीची काय मदत आपण करणार आहात? बोला माणिकरावजी। 23,391 हेक्टरवरती या ठिकाणी म्हणजे जो नुकसान झालेला आहे आणि कदाचित आणखी काही हेक्टर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे जोपर्यंत फायनल आकडा येत नाही तोपर्यंत नुकसान काय देणार, कसं देणार आणि कशा प्रकारे भरपाई करणार हे तुम्हाला एक्झॅक्ट सांगणं या ठिकाणी कठीण आहे। त्यामुळे वेट अँड वॉच, थोडस एक 8 दिवस वाट बघावी लागेल आणि 8 दिवसानंतर ते फिगर संपूर्ण आल्या त्यानंतर मग राज्य सरकार त्यावर निर्णय घेईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।